उन्हाळा लागलाय की वाळवणीचे पदार्थ तयार करतो। त्यासाठी आम्ही पापड बनवणार आहोत बघा। मस्त पापडासाठी उडीद मूग आणि साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत। यासाठी असं आपल्याला काय करायचं आहे, पिठामध्ये पापड मसाल्याची पुडी भेटते ती पुडी ॲड करायची आहे। नंतर याचा असं एकदम जाड असा काय करायचा आहे, उंडा चुरून घ्यायचा आहे। आणि नंतर हा उंडा चुरल्यानंतर याला आपल्याला बत्त्याच्या साहाय्याने मस्त कुटायचा आहे। आणि कुटल्यानंतर काय करायचं आहे, त्याला आपण एकजीव उंडा झाला की बघा असे त्याच्या लाट्या पाडून घ्यायच्या आहेत। धाग्याच्या साहाय्याने असे गोल गोल असे याचे काय करायचे आहे, आपण पाडून घ्यायचे आहेत भाग। नंतर काय करायचं आहे, हातावर तेल घ्यायचं आहे आणि नंतर मस्त थोडंसं तेल घ्यायचं आणि हे तेल काय करायचं आहे, आपल्याला या लाट्यांना लावायचं आहे। आणि आपण हे पापड पीठ लावून सुद्धा लाटू शकतो किंवा तेल लावून सुद्धा लाटू शकतो। आम्ही दोन्ही तयार करतो आणि तुम्हीही नक्की ही रेसिपी ट्राय करा बघा। आणि हे पापड आपण एकदा बनवली की आपण हे वर्षभर वापरू शकतो। आणि उन्हामध्ये आपण थोडासाच वेळ याला कमीत कमी 5 ते 6 मिनिटे काय करायचं आहे, फक्त ऊन द्यायचं आहे आणि मस्त नंतर डब्यात भरून ठेवायचे आहेत। आणि एकदम छान बघा असे पातळ मस्त पापड तयार झालेले आहेत आमचे, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा।